अत्यंत दुर्दैवी घटना सर. काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून जी आपण अतिवृष्टी बघतोय, साधारणतः 36 तासामध्ये 635 mm पाऊस पडला आणि इथे आपण हा जो कचऱ्याचा आपला ढीग आहे, गेल्या अनेक वर्षापासून 40-45 वर्षापासून हा आपला कचऱ्याचा डम्पिंगचा ढीग आहे आणि त्याच्यामध्ये या पावसाच्या पाण्यामुळे तो जसा डोंगर ढासळतो, लँडस्लाईड जसं होतं त्या पद्धतीने हा ढासळला आणि या वेस्ट एनर्जी प्लॅन्टची जी प्रशासकीय इमारत आहे त्या प्रशासकीय इमारतीवरती तो कोसळल्यामुळे ती इमारत पूर्णपणे कोलॅप्स झाली. त्यामध्ये 23 कर्मचारी होते. त्यापैकी आता 15 कर्मचाऱ्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे. 8 कर्मचारी अजून आतमध्ये आहेत. त्यापैकी 2 कर्मचाऱ्यांचं आता लोकेशन देखील एनडीआरएफला समजलेलं आहे आणि उर्वरित 6 कर्मचाऱ्यांचा ते शोध घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन झालं होतं. असे मोठे प्रकल्प ज्यावेळी आपण कार्यान्वित करतो त्यावेळी एनजीटीच्या फॉर्मॅटचे सुरक्षिततेचे नियम, पर्यावरणाचे नियम सगळे पाळले जावे, हे कटाक्षाने पाळले जातात. तुम्हाला असं वाटतं का की इथं सुरक्षिततेच्या बाबतीत थोडंसं हलगर्जीपणा झाला? बिलकुल नाही. हा प्लॅन्ट जेव्हा कार्यान्वित केला तेव्हा ज्या परवानग्या आवश्यक आहेत त्या सर्व परवानग्या, एन्व्हायरमेंटचे क्लिअरन्सेस हे सर्व घेऊनच हा प्लॅन कार्यान्वित केला. त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन असतील सिक्युरिटीच्या त्या पाळल्या गेल्या नाही असं वाटतं का? नाही, सर्व कंडिशन्स पाळल्या गेलेल्या आहेत. हा प्लॅन काय आज चालू नाही आहे. हा प्लॅन गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे हा प्लॅन 3 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे सर्व कंडिशन्स पाळल्या गेलेल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आता या ठिकाणी माध्यम प्रतिनिधीशी संवाद करताना सांगितलं की याची निपक्षपाती चौकशी आयुक्तांनी करावी. त्यावर काय तुमचं म्हणणं? आता बघा, आमचा आता मुख्य फोकस जो आहे ना, हा सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढणे आहे. काल 2:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. अजून 21 तास पण झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रशासनाचा आमचा फोकस हा रेस्क्यू ऑपरेशनवरती आहे. ही घटना घडली, आपण बघतो ही नैसर्गिक आपत्ती घटना आहे आणि त्यामुळे पहिले आता या लोकांना सुरक्षित बाहेर कसं काढता येईल याच्यावरती आम्ही सर्व लक्ष केंद्रित केलं आहे. 21 तास झाले ऑपरेशन चालू आहे आपलं. ॲक्च्युअल आता काय डेथ वगैरे झाले, इंज्युअर झाले काय सांगतोय का? नाही, आता काल आपण रात्रीपर्यंत जे 14 लोकांना सुखरूप बाहेर काढलं तर त्यांच्या सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. आज सकाळी आपण एका व्यक्तीला बाहेर काढलं, ते गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बाहेर काढलं. त्यांना आपण YCM रुग्णालयामध्ये पाठवलेलं आहे आणि बाकीचे उर्वरित 8 जे आहेत त्यांचा आता शोध आपण घेतोय. एनडीआरएफच्या अगोदर आपल्या अग्निशमन दलाची कारवाई कशी होती? आपला जेव्हा ही घटना घडली, आपला अग्निशमन दल हा सगळ्यात पहिले इथे पोहोचले. मला वाटतं 15-20 मिनिटातच ते इथे पोहोचले. फर्स्ट रिस्पॉन्डर होते आणि त्यांनी आपले अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत त्यांनी उत्कृष्ट स्ट्रॅटेजी तिथे आखली आणि आपले जे जवान आहेत 3 जवान खाली उतरून त्यांनी फार उत्कृष्ट कामगिरी केली आणि स्वतःचा म्हणजे जीवाची पर्वा न करता त्यांनी आतमध्ये जाऊन सुरुवातीला सगळ्या जखमींना त्यांनी बाहेर काढलं. भविष्यात या बाधित कामगारांना काय नुकसान भरपाई दिली जाईल असं महानगरपालिका? हे जे कर्मचारी आहेत हे अँटनी लारा कंपनीचे सर्व कर्मचारी आहेत. आता हे सर्व एकदा ही रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर कर्मचारी जे कंपनीचे मुख्य असतील त्यांच्याशी चर्चा करून या कर्मचाऱ्यांना त्यांनी काय कॉम्पेन्सेशन द्यायचं ठरवलं आहे याबद्दल आम्ही चर्चा करू. त्यांना या कर्मचाऱ्यांना कॉम्पेन्सेशन देण्याबाबत त्यांना आम्ही डायरेक्शन देऊ.